हॅलो फ्रेंड्स, आज आपण पिरियडिक टेबल मधील फिजिकल ट्रेंड्स चा स्टडी करणार आहे. दिस इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट बेसिक आर्टिकल विथ रिस्पेक्ट टू द टोटल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी and its trends, that is atomic radius or radius. या ठिकाणी आपण म्हटलं तरीही चालू शकेल, कारण त्यामध्ये पुन्हा डिफरंट टाइप्स पडणार आहेत, ते देखील आपल्याला स्टडी करायचे आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल ज्या रेडियस आहेत त्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी या आर्टिकल मध्ये स्टडी करायचं आहे. त्याच्या आधी नक्की atomic रेडियस म्हणजे काय ते बघूयात आपण. सपोज एखादा इलेमेंट आहे, त्याच्या न्यूक्लियस पासून त्याच्या आउटर मोस्ट शेल पर्यंत असणारं जे त्याचं डिस्टन्स आहे, ओके, दॅट इज कॉल्ड ॲज रेडियस और atomic radius. If it is in atom, atomic radius. In ion, it is ionic radius. So distance from nucleus to the outermost shell which contain electron. So that is called as atomic radius. आता या ज्या रेडियस आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, त्या आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. तर फर्स्ट टाइप जो आहे रेडियसचा तो आहे या ठिकाणी कोव्हॅलंट रेडियस. आता आपण सगळ्यांनी रेडियस म्हणजे काय ते बघितलं. कोव्हॅलंट रेडियस साठी आपल्याला काय माहित पाहिजे की कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो, बरोबर. तर कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो, अगदी सिंपल आहे कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करणं. एक ऍटम जो आहे तो काय करतो, स्वतःकडचा इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऍटम बरोबर शेअर करतो आणि दुसरा ऍटम देखील स्वतःकडचा इलेक्ट्रॉन काय करतो, याच्याशी शेअर करतो. सो बॉन्ड फॉर्म बाय द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज covalent bond. आणि during such a bond formation there is a overlapping between two atoms. Overlapping takes place between two atoms. ओव्हरलॅप होणं म्हणजे काय मुलांनो, आता हा हात आहे, हे आयसोलेटेड आहे, हे एकावर एक आले, ओव्हरलॅप झाले. म्हणजेच या केसमध्ये ज्या ठिकाणी आपण कोव्हॅलंट रेडियस स्टडी करतोय त्या ठिकाणी जो बॉन्ड फॉर्म झालेला आहे तो कोणता बॉन्ड फॉर्म झालेला आहे, कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला आहे दोन ऍटम्स मध्ये. मग आता अशा केसमध्ये याच्या न्यूक्लियस आणि याच्या न्यूक्लियस मधलं जे डिस्टन्स आहे बघा, ऍटम ए आणि ऍटम बी या दोघांच्या न्यूक्लियस मधलं जे डिस्टन्स आहे त्याच्या हाफ डिस्टन्स ही काय असणार आहे, रेडियस असणार आहे. सपोज दिस इज टोटल डिस्टन्स इज d, then radius is equal to d by 2. कोव्हॅलंट रेडियस दोन कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म केलेल्या ऍटम मध्ये, म्हणजे जे दोन ऍटम काय झालेले आहेत, एकमेकांसोबत ओव्हरलॅप झालेले आहेत, ओव्हरलॅप होऊन बॉन्ड फॉर्म झालेला आहे, ठीक आहे का. तर असा ओव्हरलॅपिंगने जो बॉन्ड तयार झालेला आहे त्याच्यामध्ये दोन ऍटमच्या न्यूक्लियस मधलं जे डिस्टन्स आहे त्याच्या हाफ डिस्टन्स त्याला काय म्हणतो आपण, कोव्हॅलंट रेडियस असं म्हणतो. कॉन्सेप्ट समजलाय का बघा, कोव्हॅलंट रेडियस. देन सेकंड इज व्हॅन डर वॉल्स रेडियस. आता व्हॅन डर वॉल्स रेडियस जे आहे ती कशाला म्हणायचं नक्की, तर जे आपल्याकडे काही इलेमेंट्स आहेत, नोबेल गॅसेस आहेत, ज्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा फारच कमी असतो, अशा ऍटम्स मध्ये, म्हणजे समजा आपण हा एक ऍटम घेतला कुणाचा इनर्ट गॅस किंवा नोबेल गॅसचा, तर त्याचा दुसऱ्या ऍटमशी असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा फारच वीक असतो आणि त्यामुळे या दोघांमध्ये अशा पद्धतीने ओव्हरलॅपिंग होत नाही. हे दोन ऍटम एका वीक फोर्सनं एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात. दॅट वीक फोर्स इज कॉल्ड एज व्हॅन डर वॉल्स फोर्स. आणि हा जो वीक फोर्स आहे त्यातला तो व्हॅन डर वॉल्सचा डिस्पर्शन फोर्स म्हणून एक फोर्स येतो,
तो फोर्स त्यामध्ये प्रेझेंट असतो. म्हणजे हे ऍटम्स ना एकमेकाला जोडलेले असतात, ना एकमेकासोबत ओव्हरलॅप झालेले असतात, तर हे एकमेकापासून आयसोलेटेड असतात, विभक्त असतात. व्हेरी गुड कंडिशन टू एक्सप्लेन द कोरोना. ओके, आयसोलेशन चाललंय सध्या तेच. तुम्ही तुमच्या घरी आहात, आम्ही आमच्या घरी आहात, हे तुमचं घर आहे, हे आमचं घर आहे. ओके, सो आयसोलेशन इज ऑलरेडी देअर. सो व्हॅन डर वाल्स रेडियस मध्ये काय आहे, तर जे दोन ऍटम आयसोलेटेड आहेत त्या दोघांच्या न्यूक्लियसच्या मधलं जे डिस्टन्स आहे त्याच्या हाफ डिस्टन्स. सो दिस इज द न्यूक्लियस ऑफ ऍटम 1, दिस इज न्यूक्लियस ऑफ ऍटम 2. या दोघांच्या मधलं डिस्टन्स जर पुन्हा डी एवढं असेल, देन रेडियस फॉर दिस इज इक्वल टू d/2. आता या ठिकाणी ओव्हरलॅपिंग होतं का? नाही. तर ऍटम कसे असतात या ठिकाणी? आयसोलेटेड ऍटम्स असतात. दोन्ही टाईप समजले का बघा सगळ्यांना. आता या ठिकाणी जर एक एक्झाम्पल म्हणून आपण बघितलं तर जो फ्लोरीन आहे त्याची ही जी व्हॅल्यू आहे कोव्हॅलंट रेडियसची ती साधारणतः 0.9 अँगस्ट्रॉम युनिट एवढी आहे. आणि ती जर त्याची क्लोरीनची ती जर त्याची हे बघितली आपण व्हॅन डर वाल्स रेडियस बघितली तर हीच व्हॅल्यू साधारणतः 1.9 च्या दरम्यान येते. सो याच्यावरून आपण असं एक अझम्पशन मानू शकतो, नॉट टू बी एक्झॅक्टली, की व्हॅन डर वाल्स रेडियस इज अप्रॉक्सिमेटली ट्वाइस ऑफ द कोव्हॅलंट रेडियस. व्हॅन डर वाल्स रेडियस इज अप्रॉक्सिमेटली डबल ऑफ द कोव्हॅलंट रेडियस. दोन रेडियस समजलेत का बघा सगळ्यांना. कोव्हॅलंट रेडियस कधी म्हणतो आपण बाळांनो? ज्या वेळेस दोन ऍटम्स हे काय झालेले आहेत, एकमेकासोबत ओव्हरलॅप झालेले आहेत आणि ओव्हरलॅपिंग मुळे त्यांच्यामध्ये जे दोन न्यूक्लियस आहेत त्या दोन न्यूक्लियसच्या डिस्टन्सच्या हाफ डिस्टन्स जे असणार आहे ते असणार आहे त्याची कोव्हॅलंट रेडियस. व्हॅन डर वाल्स रेडियस कधी म्हणणार? असे दोन ऍटम्स जे एकमेकापासून काय आहेत, आयसोलेटेड आहेत, त्या दोघांच्या न्यूक्लियसच्या डिस्टन्सच्या हाफ डिस्टन्स म्हणजे काय असणार बाळांनो? व्हॅन डर वाल्स रेडियस असणार. आणि व्हॅन डर वाल्स रेडियस ही नेहमी काय असते? लार्ज असते कुणापेक्षा? कोव्हॅलंट रेडियस पेक्षा. यू कॅन सी द डिफरन्स. हे दोन कोव्हॅलंट आहेत, जवळ आहेत एकदम, हे आयसोलेटेड आहेत, त्यामुळे हे डिस्टन्स ऑब्विसली वाढणार आहे त्याच्यामध्ये. देन त्याच्यातला थर्ड टाइप जो आहे रेडियस मधला तो आहे मेटॅलिक रेडियस. मेटॅलिक रेडियस. व्हॉट इज मेटॅलिक रेडियस? जे दोन मेटलचे ऍटम्स असतात त्या दोन मेटलच्या ऍटम्स मधल्या डिस्टन्स जे आहे त्याच्या हाफ डिस्टन्स म्हणजे काय असणार बाळांनो? मेटॅलिक रेडियस. ते आपल्याला या ठिकाणी डायग्रामॅटिकल व्ह्यूने दाखवता येणार नाहीये. फक्त दोन ऍटम्स आहेत कुणाचे? मेटलचे, खूप क्लोज असतात ते देखील बऱ्यापैकी. त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याच्या हाफ, दोघांच्या न्यूक्लियस मधलं जे डिस्टन्स आहे त्याच्या हाफ डिस्टन्स म्हणजे काय येणार बाळांनो? मेटॅलिक रेडियस येते. देन फोर्थ अँड इम्पॉर्टंट पार्ट, आयोनिक रेडियस. आयोनिक रेडियस. आता मोस्ट इम्पॉर्टंट आहे आयोनिक रेडियस. ज्यावेळेस एखादा इलेमेंट, फॉर एक्झाम्पल सोडियम, हा त्याच्याकडून एखादा इलेक्ट्रॉन लॉस करतो, काय तो कॅटायन फॉर्म करतो. आणि मग हा जो आता या ठिकाणी सोडियम ऍटम होता तो या ठिकाणी काय झाला? सोडियम आयन झाला. आणि टू बी स्पेसिफिक हा काय झाला? कॅटायन झाला. काय झाला बाळांनो? कॅटायन झाला. आणि हा जर कॅटायन झालेला असेल तर त्या ठिकाणी याच्यामध्ये जे न्यूक्लियस पासून आउटरमोस्ट शेल मधलं डिस्टन्स आहे ते जे डिस्टन्स असणार आहे ते काय असणार आहे? त्याचं कॅटॅनिक रेडियस. सो आयोनिक रेडियस विल डिवाइड इंटू टू पार्ट्स. कुठली पहिली? कॅटॅनिक रेडियस. विल डिस्कस रिगार्डिंग द कॅटॅनिक रेडियस फर्स्ट. काय होतं? हा सोडियम आहे. वी ऑल नो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281 बिकॉज ॲटॉमिक नंबर किती याचा? 11 एवढा आहे. देन या ठिकाणी त्याच्याकडून एक इलेक्ट्रॉन त्याने लॉस केला, त्यामुळे त्याच्याकडे काय झालं? या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आणि 8 झालं. त्यानंतर आपण याच्या जर शेल्स बघितल्या तर हा न्यूक्लियस आहे. ही पहिली शेल आहे ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. देन सेकंड शेल आहे ज्याच्यामध्ये आपण 8 इलेक्ट्रॉन्स फिलअप करतो.
आणि लास्ट शेल आहे ज्याच्यामध्ये आपण 1 इलेक्ट्रॉन फिल केलेला आहे. परंतु ऍज अ रिझल्ट ऑफ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन व्हॉट हॅपन्स, ऍज अ रिझल्ट ऑफ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, एक इलेक्ट्रॉन जरी त्यानं लूज केला तरी देखील त्याची एक पूर्ण शेल काय झाली रे बाळांनो, कमी झाली. आणि एक शेल पूर्णपणे कमी झाली म्हणजे त्याची जी आता या ठिकाणी असणारी रेडियस आहे ती काय बाळांनो, ऍटॉमिक रेडियस आहे, कारण हा ऍटम आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तरी आयनिक रेडियस आहे, कारण याने एक इलेक्ट्रॉन लॉस करून त्यानं कॅटायन जनरेट केलेला आहे. काय सांगता येईल, व्हेरी सिंपल कन्क्लुजन इज देअर, काय की ऍज कम्पेअर्ड टू द ऍटम और एलिमेंट साइज ऑफ इट्स कॅटायन इज स्मॉलर, साइज ऑफ इट्स कॅटायन इज स्मॉलर. So if we consider Na and Na plus, which one is larger in size? Na is larger in size. If we consider Fe and Fe3 plus, which one is larger in size? Fe is larger in size. If we consider Sn and Sn2 plus, Sn is larger in size, because as positive charge increases, tendency to lose electron increases, and as tendency to lose electron increases, what happens? इलेक्ट्रॉन्स जो काउंट आहे त्याचा तो डिक्रीज होतो. आता इलेक्ट्रॉनची संख्या जर कमी झाली तर काय होऊ शकतं, एक तर त्याची शेलच डायरेक्टली कमी होऊ शकते, आणि दुसरं काय होणार, जर याची संख्या कमी झाली तर न्यूक्लियस मध्ये जो प्रोटॉन आहे त्याची आणि इलेक्ट्रॉनची संख्या शक्यतो इक्वल असते. आता जर ही संख्या इलेक्ट्रॉनची कमी झाली, प्रोटॉनच्याकडे संख्या जर जास्त असेल तर काय होणार बाळांनो, त्याचं अट्रॅक्शन न्यूक्लियस कडे वाढणार. आणि जर न्यूक्लियस कडे अट्रॅक्शन वाढलं तर जी शेल आहे ती काय होणार, पूल केली जाणार न्यूक्लियस कडे, आणि न्यूक्लियस कडे शेल पूल केल्यामुळे काय झालं, साईज त्याची डिक्रीज झाली. तर हे झालं तुमचं रिगार्डिंग द कॅटॅनिक रेडियस. सो काय कन्क्लुजन काढलं आपण इथं, ऍटम पेक्षा कॅटॅनची साईज ही त्याच्या कमी असते. आता त्याच्यामध्ये अजून एक कॉन्सिक्वेन्स आपल्याला सांगता येईल की सपोज मला Fe2 प्लस आणि Fe3 प्लस मध्ये विचारले, तर जो जेवढे इलेक्ट्रॉन जास्त लॉस करतो तेवढा त्याच्यावरती चार्ज येतो. हा जो जेवढे इलेक्ट्रॉन लॉस करतो तेवढा त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, आणि जो जेवढे जास्त इलेक्ट्रॉन लॉस करतो त्याची साईज तेवढी कमी होते. म्हणजे Fe2 प्लस आणि Fe3 प्लस मध्ये कुणाची जास्त आली, Fe2 प्लस ची. जेवढा पॉझिटिव्ह चार्ज जास्त तेवढी साईज कमी. तर या ठिकाणी दुसरं जर बघितलं Sn2 प्लस आणि Sn4 प्लस घेतलं तर याच्यामध्ये Sn2 प्लस ची साईज काय असणार, लार्ज असणार. सो टू बी क्लिअर की जेवढा पॉझिटिव्ह चार्ज जास्त तेवढी साईज कमी. आय थिंक कॅटायनिक रेडियस चांगल्या पद्धतीने कळाला असावं सगळ्यांना. देन वी डिस्कस द एनॅनिक रेडियस. आता एखादा एलिमेंट आहे, फॉर एक्झाम्पल फ्लोरीन, आणि हा काय करतोय, त्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,7. सो फर्स्ट शेल मध्ये याच्या 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि सेकंड शेल मध्ये याच्या काय झालेलं आहे, 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि यानं सपोज एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला आणि त्यानं एनायन जनरेट केला त्याचा, तर लास्ट शेल मध्ये याच्याकडे आता किती इलेक्ट्रॉन झाले, 8 इलेक्ट्रॉन झाले. आता मला सांगा, सुरुवातीला याच्याकडे असणारा जो इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचा काउंट होता तो काय होता बाळांनो, सेम होता, 9 आणि 9. ठीक आहे, प्रोटॉन एस टू इलेक्ट्रॉन जो रेशो होता तो काय होता, 9:9 होता. म्हणजे इथे किती आन्सर येत होता आपला, 1 इक्वल होता कुठे, याच्यामध्ये. परंतु नंतर काय झालं रे, प्रोटॉन एस टू इलेक्ट्रॉन रेशो काय आला, 9/10 आला. म्हणजे किती आला तुमचा, 0.9 आला. म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण एखादा इलेक्ट्रॉन एखाद्या शेल मध्ये ऍड करतो आणि त्याचा एनाइन फॉर्म करतो त्यावेळेस काय होतं बाळांनो, तर
जो इलेक्ट्रॉन ऍड केला गेलेला आहे त्याच्यासाठी काय वाढतं, शिल्डिंग इफेक्ट. आठवलं का बघा, शिल्डिंग इफेक्ट वाढतो. म्हणजे आतले इलेक्ट्रॉन त्याला काय करतात, विरोध करतात ऍडिशनसाठी आणि त्याचं न्यूक्लियस अट्रॅक्शन होऊ देत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी असणारा जो प्रोटॉन टू इलेक्ट्रॉन रेशो आहे म्हणजेच इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो आहे तो देखील काय होतो बाळांनो, कमी होतं. कारण आपले इलेक्ट्रॉन स्क्रीनिंग इफेक्टमुळे काय करतात, त्या लास्ट इलेक्ट्रॉनला न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होऊ देत नाहीत. म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होणार बाळांनो, कमी होणार त्या इलेक्ट्रॉनसाठीचा. आणि म्हणून ती जी शेल आहे ती न्यूक्लियस मध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि इकडे बाहेर असणाऱ्या इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन जनरेट होऊन काय होते, लांब जाते. आणि त्यामुळे एनाइन फॉर्म झाला की त्याची साईज काय होते बाळांनो, इन्क्रीज होते. मग विथ रिस्पेक्ट टू ऍटम, फ्लोरीन आणि फ्लोरीन मायनस, विच वन इज लार्जर इन साइज, F मायनस. प्लस साइन आला तर साईज कमी होते, एनाइन फॉर्म केला म्हणजे मायनस साइन आला की काय होते, वाढते. देन Cl आणि Cl मायनस मध्ये जास्त कुणाची, Cl मायनसची. नायट्रोजन आणि नायट्रोजन 3 मायनस मध्ये जास्त कुणाची, नायट्रोजन 3 मायनसची. ऑक्सिजन आणि ऑक्सिजन 2 मायनस मध्ये जास्त कुणाची, ऑक्सिजन 2 मायनसची. समजतं इथे बाळांनो. तर ही झाली एनॉनिक रेडियस. आणि लास्टली याच्यामध्येच एक छोटासा कन्सेप्ट आहे, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. आणि या दोघांवर डिपेंडंट आहे तो. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणजे काय बाळांनो, तर ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या ही सेम असते. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस मध्ये साईज कशी व्हॅरी होते ते आपल्याला या ठिकाणी बघायचंय. तो आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस जे आहेत कुणाला म्हणतो आपण बघा. समजा मी घेतलंय की निऑन कडे किती इलेक्ट्रॉन आहेत, 10. फ्लोरीन कडे किती असतात, 9. परंतु तो मायनस जर घेतला तर त्याने एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला, त्यामुळे किती झाले त्याच्याकडे, 10. ऑक्सिजन कडे किती असतात, 8. पण त्याच्यावर मी 2 मायनस चार्ज लिहिला म्हणजे त्याने 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले, म्हणजे याच्याकडे पण किती इलेक्ट्रॉन झाले, 10. नायट्रोजन वर किती घेतला चार्ज, 3 मायनस, तर किती झाले त्याच्याकडे असणारे 7 प्लस हे 3, 10. सोडियम कडे किती असतात, 11. पण त्याने एक लॉस केला, त्याच्याकडे राहिले 10. Mg कडे किती असतात, 12. त्याने किती लॉस केले, 2. किती राहिले त्याच्याकडे, 10. Al कडे किती असतात, 13. त्याने किती लॉस केले, 3. राहिले किती, 10. आता यामध्ये आपल्या काय लक्षात आलं बघा बाळांनो, तर ज्या स्पेसिस सेम इलेक्ट्रॉन कॅरी करतात अशा स्पेसिसना आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस असं म्हटलं जातं. आणि याची जी ऍटॉमिक रेडियस आहे किंवा साईज आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल असते मॅग्निट्यूड ऑफ निगेटिव्ह चार्ज आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते मॅग्निट्यूड ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मॅग्निट्यूड ऑफ निगेटिव्ह चार्ज. म्हणजे जेवढा निगेटिव्ह चार्ज वाढेल तेवढी ऍटॉमिक साईज काय होते, वाढते. आणि जेवढा पॉझिटिव्ह चार्ज वाढेल तेवढी ऍटॉमिक साईज काय होते, कमी होते. थोडी डायरेक्टली प्रोपोर्शनल, एक वाढला की दुसरा वाढतो. इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय, जो आपण खाली लिहिलाय तो काय असतो बाळांनो, एक वाढला की दुसरा कमी होतो. मॅग्निट्यूड म्हणजे काय, हे जे आपण नंबर लिहिले ते. आता मला सांगा, मॅग्निट्यूड ऑफ निगेटिव्ह चार्ज जास्त कुठे आहे, इथं 3 मायनस. मग त्याची साईज आयसो इलेक्ट्रॉनिक मध्ये त्याची साईज सगळ्यात जास्त, नंतर 2 मायनस, F मायनस. निऑन हा न्यूट्रल आहे. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हच्या मध्ये कोण येतो, नेहमी न्यूट्रल ऍटम येतो. म्हणजे समजा I मायनस आहे, I आहे आणि I प्लस, आयोडीन घेतला आपण, तर आयोडीन मायनस जास्त असणार, मग न्यूट्रल ऍटम आणि मग पॉझिटिव्ह ऍटमची साईज असणार. या ठिकाणी देखील +1 +2 अशा या ठिकाणी काय होत जाणार, पुढे जसं कॅटायनची कॅटायनचा चार्ज वाढत जाईल तसं त्याची साईज कमी होत जाईल. आणि जेवढा मायनस चार्ज जास्त तेवढी साईज जास्त. आयसो इलेक्ट्रॉनिक असले पाहिजे तशी कंडिशन आहे त्यासाठी. तो एलिमेंट मध्ये इलेक्ट्रॉनचा काउंट हा सेम असायला हवा. इथपर्यंत समजलंय का बघा सगळ्यांना. त्याचं एक इलुस्ट्रेशन हे आपण इथं रिप्रेझेंट ऑलरेडी केलेलं आहे. आपण असंच घेऊ शकतो की K प्लस अर्गॉन
आणि आपण जर Cl मायनस घेतला तर याच्यामध्ये कुणाची जास्त असेल साईज, तर ऑब्विसली Cl मायनस, कारण आर्गॉनचा ऍटॉमिक नंबर आहे 18, सो 18 इलेक्ट्रॉन आहे. पोटॅशियमचा 19 आहे पण त्याने एक लॉस केलाय म्हणजे त्याच्याकडे देखील 18 आहे. क्लोरीनचा 17 आहे पण त्याने एक ऍक्सेप्ट केलाय म्हणजे त्याच्याकडे देखील 18 आहे. अशा स्पेसिस झाल्या आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. आणि याच्यामध्ये आपण काय म्हटलं, निगेटिव्ह चार्जची जास्त, मग न्यूट्रल आणि मग पॉझिटिव्ह. जर निगेटिव्ह चार्ज वाढला याच्या पुढेही आपण घेऊ शकतो बघा, सल्फर 2 मायनस. सल्फरकडे 16 असतात, त्याने 2 ऍक्सेप्ट केले 18 झाले. इकडे आपण घेऊ शकतो Ca2 प्लस, त्याच्याकडे 20 होते, याने 2 लॉस केले 18 झाले. मग प्लस आणि 2 प्लस मध्ये कुणाची जास्त असणार, +1 ची. मायनस आणि -2 मध्ये जास्त कुणाची असणार, -2 ची. कंडिशन इज दॅट स्पेसिस मस्ट बी आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. इथपर्यंत समजले का बघा सगळ्यांना. नाव वी आर गोइंग टू डिस्कस दॅट ट्रेंड अक्रॉस. ट्रेंड हा नेहमी 2 पद्धतीने सांगितला जातो. एक डावीकडून उजवीकडे म्हणजे लेफ्ट टू राईट इन अ पिरियडिक टेबल, और दुसरा जो असतो तो टॉप टू बॉटम इन अ ग्रुप आणि पिरियड, अशा 2 ठिकाणी आपण काय करतो बाळांनो, हा ट्रेंड डिस्कस करतो. तर पहिला आपण डिस्कस करूयात इन अ ग्रुप. तो ग्रुप मध्ये म्हणजे काय, डाऊन द ग्रुप किंवा फ्रॉम टॉप टू बॉटम, और आपण असं म्हणूयात की डाऊन द ग्रुप. ऍटॉमिक रेडियस, त्याचे रिझन आपण बघणार आहे. ऍटॉमिक रेडियस इन्क्रीजेस. काय इन्क्रीज होत असावे रे डाऊन द ग्रुप, तर बघा पहिला फॅक्टर आहे नंबर ऑफ शेल्स. डाऊन द ग्रुप आपण गेलो तर नंबर ऑफ शेल्स काय होतात रे, इन्क्रीज होतात. मग शेल जर वाढत 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 गेल्या तर काय होणार, ऑब्विसली साईज न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट शेलचं डिस्टन्स काय होणार, वाढत जाणार. देन सेकंड आहे स्क्रीनिंग इफेक्ट. स्क्रीनिंग इफेक्ट देखील काय होतो रे बाळांनो, वाढत जातो. कारण एस पी नंतर डी ऑर्बिटल इन्व्हॉल्व होतं, जसं खाली जाऊ तसं एफ ऑर्बिटल इन्व्हॉल्व होतं, आणि त्यामुळे काय होतं, स्क्रीनिंग इफेक्ट देखील इन्क्रीज होतो. आधीच्या लेक्चरमध्ये मी स्क्रीनिंग इफेक्ट डिस्कस केलेला आहे, तुम्ही बघून घ्या त्याच्यामध्ये. आणि थर्ड आहे न्यूक्लिअर चार्ज. न्यूक्लिअर चार्ज काय होतं रे बाळांनो, कमी होतो. कारण न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय, न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधलं अट्रॅक्शन ते जास्त असेल तर साईज कमी व्हायला पाहिजे, पण साईज वाढते. याचा अर्थ हे हा जो चार्ज आहे न्यूक्लिअर चार्ज तो काय होत असणार आहे बाळांनो, डिक्रीज होत असणार आहे. तर या ठिकाणी इन शॉर्ट आपण असं सांगू शकतो, ऍटॉमिक रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ शेल्स, स्क्रीनिंग इफेक्ट, and inversely proportional to the nuclear charge. So as nuclear charge increases atomic radius decreases, परंतु या ठिकाणी न्यूक्लिअर चार्ज डिक्रीज होतोय म्हणून atomic radius काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. सेकंड, अक्रॉस द पिरियड इन अ पिरियड हा ट्रेंड काय होतो atomic रेडियसचा, तो आपल्याला बघायचा आहे. म्हणजे लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे जर आपण पिरियडिक टेबल मध्ये गेलो तर हा ट्रेंड नक्की आपल्याला कशा पद्धतीने ऑब्झर्व करता येतो. तर ज्यावेळेस आपण लेफ्ट टू राईट जात असतो त्यावेळेस जे इलेक्ट्रॉन ऍड केले जातात हे एकाच शेल मध्ये होतात. टेक्स प्लेस इन सेम शेल. डाऊन द ग्रुप जाताना काय होतं, प्रत्येक वेळी शेल वाढते एक एक, परंतु लेफ्ट टू राईट जात असताना काय होतं, त्याच शेलमध्ये इलेक्ट्रॉनचे ऍडिशन होत जाते. आणि त्यामुळे आताच आपण डिस्कस केलं की इलेक्ट्रॉनचे ऍडिशन जर त्या ठिकाणी होत असेल एकाच शेलमध्ये तर काय होणार बाळांनो, त्याच्यासाठीचं जे न्यूक्लिअर चार्ज आहे तो काय होणार बाळांनो, इन्क्रीज होणार. न्यूक्लियसकडे अट्रॅक्शन त्याचं काय होणार, एकाच शेलमध्ये होत असेल तर. बाहेरच्या शेलमध्ये जर वाढत गेले इलेक्ट्रॉन तर काय होणार, आतले त्याला अपोज करणार. पण एका सेम शेलमध्ये जर इलेक्ट्रॉन ऍड होत असतील तर त्या ठिकाणी काय होणार, न्यूक्लियसकडे याचं अट्रॅक्शन इन्क्रीज होणार. आणि न्यूक्लियसकडे जर याचं अट्रॅक्शन इन्क्रीज झालं तर ती शेल काय होणार, न्यूक्लियसकडे पुल केली जाणार. आणि त्यामुळे इन अ पिरियड atomic radius decreases. atomic radius decreases.
कारण काय, इलेक्ट्रॉन ऍडिशन टेक्स प्लेस इन अ सेम शेल. आणि दुसरं काय होतं, न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतो. न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस. न्यूक्लिअर चार्ज वाढला की न्यूक्लियसकडे अट्रॅक्शन होणार, सेल आतल्या साईडला पुल केली जाणार. तर अशा पद्धतीने याचे दोन ट्रेंड्स आपल्याला सांगायला लागतात, इन अ ग्रुप आणि इन अ पिरियड. नाउ वी डिस्कस सम एक्सेप्शन्स फॉर द atomic रेडियस. तर पुढे पुढे तुम्हाला त्या टॉपिक मध्ये येतीलच. इन शॉर्ट मी डिस्कस करतो. पहिला, ट्रान्झिशन इफेक्ट. हे जे एक्सेप्शन आहे, केमिस्ट्री इज फुल ऑफ एक्सेप्शन्स. देन त्या ट्रान्झिशन इफेक्ट मध्ये जर आपण बघितलं की अल्युमिनियम आणि गॅलियम, आपलं जो ग्रुप आहे बोरॉन फॅमिलीचा, बैंगन, आलू, गाजर, इन, थाली. सो याच्यानुसार आताच मी म्हटलं की डाऊन द ग्रुप काय होते, ऍटॉमिक रेडियस इन्क्रीज होते. म्हणजे अल्युमिनियम आणि गॅलियम याच्यामध्ये जास्त कुणाची असायला पाहिजे, गॅलियमची. एक्सपेक्टेड आहे. जसं आज झालं लॉकडाऊन, आता परवा उठेल असं वाटलं होतं, एक्सपेक्टेड. परंतु प्रत्यक्षात मात्र बातम्या आलेली आहे, ऐकली असेल, 17 मे पर्यंत इन्क्रीज केलेलं आहे. तर तसं प्रत्यक्षामध्ये आता स्थिती काय आहे बघा, की अल्युमिनियम आणि गॅलियम यांची ॲटॉमिक रेडियस काय होते, सेम असते ऍक्च्युअल. आता हे कशामुळे होतं, तर जो अल्युमिनियम आहे त्याच्याकडे डी इलेक्ट्रॉन ऑब्सेंट असतात, याच्याकडे पण डी इलेक्ट्रॉन ऑब्सेंट असतात, याच्याकडे डी इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. मग आता हे जे डी इलेक्ट्रॉन प्रेझेंट झाले की काय होणार बाळांनो, त्याच्यामध्ये पुअर शिल्डिंग होणार. आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं आहे शिल्डिंग स्क्रीनिंग इफेक्टच्या, की एस मध्ये सगळ्यात जास्त, नंतर पी मध्ये, नंतर डी मध्ये, नंतर एफ मध्ये. पण डी मध्ये पुअर शिल्डिंग होणार. डी मध्ये जर पुअर शिल्डिंग झालं तर काय होणार बाळांनो, इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मध्ये जी स्क्रीन आहे ती पुअरली ऍक्ट झाली तर काय होणार, हा इलेक्ट्रॉन याच्याकडे अट्रॅक्ट होणार न्यूक्लियसकडे. मग काय होणार, याची साईज जी वाढायला पाहिजे होती त्यापेक्षा ती काय होणार, कमी होणार. परंतु कमी होऊन किती होणार, अल्युमिनियम एवढी होणार, अल्युमिनियम पेक्षा कमी नाही होणार. अँड दिस इज द फर्स्ट एक्सेप्शन फॉर द atomic radius. Size of aluminum becomes equal to the gallium due to gallium, because gallium shows transition effect. आणि हा ट्रान्झिशन इफेक्ट शो करण्यामागे रिझन काय आहे, पुअर शिल्डिंग. रिझन विचारलं जातं आपल्याला, पुअर शिल्डिंग कॉज्ड बाय डी इलेक्ट्रॉन्स इन गॅलियम. गॅलियम मधल्या डी इलेक्ट्रॉननी पुअर शेडिंग केल्यामुळे गॅलियमची ॲटॉमिक रेडियस काय होते, डिक्रीज होऊन अल्युमिनियम एवढी होते. देन सेकंड जे एक्सेप्शन आहे ते ऑलरेडी मी एका लास्ट लेक्चर मध्ये डिस्क्राईब केलेलं आहे तुमच्याशी. थोडस मी फक्त रिकॉल करतो, जास्त मी आता खोलात जाणार नाही त्याच्यात. केमिकल ट्विन्स फॉर्मेशन. केमिकल ट्विन फॉर्मेशन कुठं होतं बघा बाळांनो, तर आपण लास्ट टाइम लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन बघितलेलं होतं. आणि हे जे लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन आहे त्या लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन मध्ये आपण असं सांगितलेलं होतं की पोस्ट लॅन्थेनाइड इलेमेंट वरती त्याचा इफेक्ट येतो. आणि आपण सांगितलं होतं ते लक्षात कसे ठेवायचे होते, स्कूटर यामाहाला एक टी जरा हाफ हे दुसरा आणि तिसरा इलेमेंट, तो नवाब था, क्रॉम्प्टन, मंतकरे, फेरस, कौन रहेगा आयरलैंड, नहीं पडोगे पीटोगे, कब आगे आओगे. तर यातले हे आपल्या ज्या पिरियडिक टेबलच्या लक्षात ठेवण्यासाठी सांगितलेल्या ट्रिक मधले हे जे दोन आहेत, दुसरा आणि तिसरा, ठीक आहे का. तर हे जे आहेत हे आपल्याला इलेमेंट जे आहेत ते पोस्ट लॅन्थेनाइड इलेमेंट्स कुठले आहेत, हाफनियम पासून पुढे ऑरियम पर्यंतचे. तर ऍज अ इफेक्ट ऑफ लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन
लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन एक जस्ट बघा काय सांगितलं होतं की लॅन्थेनाइड्स मध्ये काय होतं, जसं ऍटॉमिक नंबर वाढतो तसं काय होतं, त्याची साईज डिक्रीज होत जाते, ऍटॉमिक रेडियस डिक्रीज होत जाते. आणि हे कशामुळे होतं असं म्हणलं होतं आपण, याचं कॉज काय आहे, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. आणि लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनचं कॉज काय आहे तर पुअर शिल्डिंग caused by 4f इलेक्ट्रॉन. 4f मध्ये इलेक्ट्रॉन जातो, म्हणजे आता बघा एस पेक्षा पी चा पुअर इफेक्ट आहे, पी पेक्षा डी चा, इथे तर एफ मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यामुळे त्यांनी तर फार पुअर शिल्डिंग केलं, त्यामुळे बाहेरचे इलेक्ट्रॉन न्यूक्लियस कडे काय झाले, अट्रॅक्ट झाले. आणि त्याचा इफेक्ट म्हणून त्याच्यानंतर येणारी जी सिरीज आहे पोस्ट लॅन्थेनाइड इलेमेंटची हाफनियम पासून ऑरियम कडे, तर किंवा अगदी पी ब्लॉकच्या एंड पर्यंत, तिकडे काय झालं बाळांनो, त्याचे साईज कमी झाल्या आणि दॅट बिकम इक्वल टू द प्रिव्हियस पिरियड इलेमेंट्स. त्याच्या आधीचा जो पिरियड आहे त्या इलेमेंटच्या साईज एवढ्या यांच्या साईज झाल्या. आणि अशा ज्या पेयर्स आयडेंटिकल इन साईज असतात दॅट रेफर्ड ऍज अ केमिकल ट्विन्स. यांना आपण काय म्हणणार, ह्या ज्या पेयर आहेत, जरा हा नवाब था, मटन, तकरे, रस, रहेगा आयरलैंड, पडोगे पिटोगे, आगे आओगे, ह्या ज्या पेयर्स आहेत आपल्या त्या काय आहेत बाळांनो, झिर्कोनियम अँड हाफनियम इज अ केमिकल ट्विन. हे केमिकल ट्विन्स आहेत. सो व्हॉट आर केमिकल ट्विन्स, ज्यांच्या साईज ह्या आयडेंटिकल असतात त्यांना आपण काय म्हणतो बाळांनो, केमिकल ट्विन्स असं म्हणतो. व्हॉट इज द रिझन ऑफ फॉर्मेशन ऑफ केमिकल ट्विन्स, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. व्हॉट इज द कॉज ऑफ लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन, poor shielding caused by the 4f electron. What is the effect of lanthanide contraction? Size of post lanthanide elements म्हणजे hafnium to orium or पुढे p च्या end पर्यंत get decrease. As a result of which there is a formation of identical size species called as chemical twins takes place. So this is all about the atomic radius or radius of the element. आणि पूर्ण केमिस्ट्री मध्ये जे काही एक्सेप्शनल ट्रेंड्स वगैरे आहेत त्याच्या सहित बाळांनी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे कुठेही तुम्हाला रेडियस मध्ये वेगळं काही बघायची गरज लागणार नाही. आशा करतो सगळं समजलं असेल तुम्हाला. ओके, भेटूयात पुढच्या लेक्चर मध्ये. थँक्यू.